श्रीगणेशाय नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा। गणेशप्रिया योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवादप्रणिता पावना पूर्णिमा पूर्णजन्मा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र शान्ताकारं भुजगेशनं वन्दनाभो सुरेशं विश्वाधारनगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तनगमनननीयगभृतनगम्य वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथम्। अधिक मास महात्म्य अध्याय 4. मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भगवान विष्णू माता लक्ष्मीला गाईच्या संपूर्ण देहामध्ये देव कशी विराजमान झाले याची कथा आपण बघितली. ती माझ्या याच यूट्यूब चॅनलवरती आहे, ती आपण बघून घ्या. आणि आजची 4थी कथा जी आहे ती फक्त कर्माचं फळ सांगणारी आहे. ज्याप्रमाणे माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा सिद्धांतात एक खूप मोठं वचन असं आहे की संचित प्रारब्ध आणि क्रियमान या ज्या घटना आहेत ह्या माणसाच्या आजच्या जीवनावरती कशा परिणाम करत असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तशी कथा आता आपण बघणार आहोत की आता सूत पुराण सांगणारे श्रेष्ठ ते सूत आहेत, त्यांच्यासमोर सर्व मुमुक्षू बसलेले आहेत. आणि त्यामधील एकाने भगवान सुतांना एक प्रश्न विचारला. कसा होता बरं तो प्रश्न? की म्हणे महाराज, तुम्ही आतापर्यंत एवढं दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे, एवढं पुण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, देवदर्शनाचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे, ब्राह्मणांची तुम्ही एवढी महती सांगितलेली आहे. मनुष्याच्या जीवनात हे जरी सर्व असलं तरी मनुष्याच्या जीवनात नेमकी दुःख काय असतं? का वारंवार दुःख त्याच्या भोगासण्यास येतं? आणि मग हे ऐकल्यानंतर मग सूत मुनींनी स्मितहास्य केलं आणि त्यांनी सांगितलं की कशाला संचित म्हणतात, कशाला प्रारब्ध म्हणतात आणि कशाला क्रियमान म्हणतात. की आपलं जे जीवन असतं, जे आपण जगत असतो, हे जगत असताना मागील जन्माचे जे की पापकर्म जे असतात, पाप पुण्य, ते या जीवनामध्ये आम्हाला भोगण्यास येतात. संचित प्रारब्ध म्हणजे तेच आमच्या नशिबात लिहिलेलं असतं, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि क्रियामान म्हणजे या जन्मातला जो काही चालू काळ असतो की ज्याप्रमाणे आपण महिनाभर काम केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ लगेच मिळतं की पुढच्या 7 तारखेपर्यंत आपलं वेतन होतं. हे संचित प्रारब्ध आणि क्रियमान अशा प्रकारचे सूत त्यांना समजून सांगत असतात. आणि तशा प्रकारची एक कथा नंतर हे आता सांगण्यास पुढं प्रारंभ केला आहे त्यांनी. कसं सांगतात हे सूत की हे सर्व जरी असलं तरी मी आता एक कथा तुम्हाला सांगतो की कोण्या देशाचा एक ब्राह्मण क्षत्रिय धर्मात निपुण झालेला होता. आता मुळातच ब्राह्मणांनी या धर्मात कधी जाऊ नये. ब्राह्मणांनी त्याचं ब्रह्मकर्म जे आहे ते त्रिकाळ संध्या वेदाध्ययन वेदाप्रमाणे आचरण हेच करावं. पण होता आता त्यानं काय केलं, क्षत्रिय धर्मात तो निपुण झाला, तो अश्वारूढ झाला आणि कुटुंबाकरता उदरनिर्वाह करता तो धनसंपादन करण्यासाठी एका वेगळ्या देशात तो निघून गेला. 700 सुवर्ण नाणी त्यानं प्राप्त करून घेतली. कष्ट केले कुटुंबासाठी. आणि मग आता तो ते घेऊन सर्वजण ती पिशवी घेऊन ती चंची घेऊन तो आता बिचारा इकडे यायला लागला. येता 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 रस्त्यामध्ये एका ठिकाणी तो घोडा थांबवला. बघितलं की सुंदर अशा प्रकारचा स्वच्छ झरा वाहतो आणि झाडांची ही दाट सावली पडलेली. हा पाहतच तिथं थांबला. यानं झाडा घोड्याला बांधला. हा त्या झऱ्याच्या किनाऱ्यावरती गेला. हस्तपाद प्रक्षालन घेणं गेलं. थोडंसं चेहऱ्यावरती पाणी मारलं. थंडगार असलेलं ते शीतल जल आपण म्हणतो ते त्यानं प्राशन केलं. एक लोटा होता त्याच्याजवळ, तो भरून घेतला आणि तो आता तिथे शुद्री खावायच बसला. झालं, शुद्री खाल्ली. सुंदर अशा प्रकारचा गार वारा सुटलेला असल्या कारणानं हा थोडा वेळ तिथं पोहडला आणि पडल्या मात्र याचा डोळा लागला. आणि त्याच वेळेस काय झालं, त्या झाडावरती काही माकडं होती आणि एका माकडाला याची जवळची पिशवी दिसली आणि म्हणून ते माकडा पटकन तर खाली आला. यानं ती पिशवी घेतली, माकड झाडावरती निघून गेली. हा पांतस्त बिचारा पुन्हा उठला. हा घोड्यावरती बसला. घोड्याला यानं टाच मारली ना हा निघाला. त्यानंतर त्या क्षणी तिथे दुसरा एक पांतस्त आला. ब्राह्मण होता बिचारा. हातपाय धुतले, स्नान संध्या केली, संध्याकर्म केलं, ध्यानस्थ बसलं, ईश्वराला प्रार्थना करायला लागलं.
की माझ्या कुटुंबासाठी मला थोडंसं धनावं ईश्वरा, काहीतरी व्यवस्था कर. आणि नेमकी त्याच वेळेस वरतून ते माकड यानं ज्या 700 सुवर्णमुद्रा कमवलेल्या होत्या त्याची जी ती चंची होती ती यानं वरती नेली होती. नेमकी ती आता या 2 नंबरच्या पानतस्ताच्या त्यानं मांडीवर घातली, टाकली वरतून, त्याच्या मांडीवर पडली. आणि या पानतस्त मग आता इकडं तिकडं बघायला लागला. अरे म्हणे इथं आजूबाजूला कोणी नेमकी ही पिशवी काय आहे, कशाची चंची, असं म्हणून त्यानं उघडून पाहिलं. त्याच्यामध्ये त्याला सुवर्णमुद्रा दिसला. वा 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 ईश्वरा, मी तुझं इतक्या दिवसापासून ध्यान करतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय, नामस्मरण करतोय, म्हणे आज मला धनलाभ झाला. असं म्हणून यानं ती चंची घेतली, उठला तिथनं. हा ईश्वराचं नाव घेत 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 बिचारा पायी चालायला लागला. निघून गेला, दूरपर्यंत निघून गेला. त्यानंतर कालांतरानं तिथं तिसरा पानतस्त हा आला. यानं हातपाय तोंड धुतले तिथे आणि हा थोडा वेळ पहुडला, शीतल जल प्राशन केलं, थोडा वेळ पहुडला. त्यानंतर आता पहिला पानतस्त जो होता, जो लांब गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपली पिशवी बहुतेक तिथं पडली की काय, म्हणून तो घोडा घेऊन पुन्हा तिथं आला. यानं त्या पानतस्तच विचारलं, ते तुला काही सापडलं का, एखादी धनाची पिशवी, एखादी चंची तुला सापडली का? तेव्हा त्याने सांगितलं नाही, मी तर आत्ता आलो म्हणे, मला काहीच सापडलं नाही म्हणे. खरं खरं बोल म्हणे, काही सापडलं आहे का म्हणे तुला? आणि अशा वेळेस ते ब्राह्मण त्याच्या तलवारीवरती हात ठेवला. अहो नाही म्हणे महाराज, सापडलं असतं दिलं नसतं का म्हणे. नाही म्हणतो, खोटं बोलतोस म्हणे. आणि असं म्हणून मग त्यानं तलवार उपसली आणि तो आता ब्राह्मणावरती वार करायला लागला. तसा तो ब्राह्मण भगवान विष्णू श्रीहरीचं तो नामस्मरण करायला लागला. नारायण 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 नारायण, देवा वाचू मला. पण म्हणता त्यानं याचा शिरच्छेद केला. आणि ही घटना नेमकी वरतून आकाशातून नारद मुनी जात असताना त्यांच्या निदर्शनास आली. नारद मुनींनी ते बघितलं. नारद मुनींना मोठं वाईट वाटलं. आणि मग त्यानंतर नारद मुनी जे होते हे आता तिथे चालले गेले. कुठे? भगवान विष्णूकडे ते चालले गेले, वैकुंठात गेले. आणि ते आता विष्णूंना विचारायला लागले की का हो म्हणे हे सगळं एवढं घडलं म्हणे, मग तुम्ही धावून का नाही गेलात म्हणे तिथपर्यंत, तुम्ही जायचं ना म्हणे. मग ते सांगतात की नाही म्हणे त्याच्या प्रारब्धातच ते होतं. नाही असं कसं काय म्हणता म्हणे तुम्ही. मग ते सांगायला लागले, भगवान विष्णू हसतात आणि ते आता सांगायला लागले की बुवा म्हणे मी गेलो नाही, यात माझा काही दोष नाही आहे म्हणे, पण जो व्यक्ती जशी कृती करतो ना म्हणे तसं त्याला फळ मिळतं म्हणे. म्हणजे पेराल ते उगवतं सांगायला लागले. मग असं कसं काय म्हणे देवा, म्हणे हा कुठला तुमचा न्याय झाला आहे म्हणे. तो एवढा अर्थभावनेनं म्हणे तुमची आराधना करत होता, तुमची उपासना तो करत होता म्हणे, पण म्हणे तुम्ही अजिबात तिथपर्यंत गेला नाहीत म्हणे. आणि मग आता ते विष्णू त्यांना भगवान विष्णू त्यांना सांगायला लागले की हे तिघाजण जे आहेत ना म्हणे, आता हे कसे होते ते मी तुला सांगतो म्हणे. की हा पहिला प्रवासी जो होता म्हणे हा तिथला धनी होता म्हणे. यानं खूप खूप प्रकारचं यानं त्यामध्ये धन संचित यानं केलेलं होतं म्हणे. आणि दुसरा जो होता म्हणे हा थोडासा काहीतरी गरीब होता. आणि तिसरा जो होता म्हणे हा जमीनदार होता, हा सावकार होता म्हणे. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, आता यांचे कर्म कसे होते मी तुला सांगतो म्हणे. काय? जो पहिला अचानक धनलाभ झाला, जो मागच्या जन्मीचा कर्जदार होता त्याला धनलाभ झाला. जो दुसऱ्या मार्गातील प्रवासी होता तो सावकार होता. आणि पहिला प्रवासी हा त्यातील जमीनदार होता. म्हणजे तिसरा प्रवासी म्हणजे कर्जदार, याने कर्ज फेडलं नाही म्हणून त्याला मार खावा लागला. दुसरा प्रवासी सावकार, त्याला अचानक धनलाभ झाला, परत धन मिळालं. पण कुणाकडून? तर अनेक वर्ष मेहनत करून पैसा केलेल्या त्या पहिल्या प्रवाशाकडून, म्हणजे कर्जदाराच्या जामीनदाराकडून. अशी इथल्या शिक्षा, इथला धनलाभ, इथला धनवियोग हा प्रत्येक गोष्टीला त्याच्या पूर्वकर्मास कारणीभूत आहे. तेव्हा असंही होणारच. कुणाच्याही कर्मात देव काय किंवा दैव काय यातील कोणताच बदल करू शकत नाही. नारदा, ही गोष्ट अशी आहे की तिघेही गतजन्मीचे ब्राह्मण होते. आणि म्हणून ते सांगतात की प्रभू आता मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. ब्राह्मणाने दुसऱ्याला धन देऊन सावकारी करून व्याजाची आशा धरू नये, दुसऱ्याकडून कर्ज घेऊ नये, किंवा दोघांच्या व्यवहारात उगीच मोठेपणा मिरवायचा म्हणून त्याला जामिनी राहू नये, हे सुचवायचं ना प्रभू. तेव्हा म्हणतात की हो मला हेच समजायचं आहे. नेमकी ब्राह्मणांनी सदाचारी, संतुष्टी व समाधानी हवं. आणि अशा ब्राह्मणाला दान दिलं तर ते दान खरोखरच पुण्यप्रद होतं. यासाठी दात्याने दान करण्यापूर्वी ज्याला दान द्यायचं आहे तो खरंच दान घेण्यास सत्पात्र आहे का नाही याची खात्री करावी, चौकशी करावी. आणि त्यानंतरच मग अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान इत्यादी प्रकारचे दान त्याला देऊन
त्याला संतुष्ट करावं. जेवढं मला समजलं तेवढं मान्य प्रयत्न केला. धन्यवाद. जय प्रभू.